श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेव दत्त येणाऱ्या स्वामी पुण्यतिथीच्या गुरुचरित्र सप्ताहानिमित्ताने बऱ्याच सेवेकरांचे प्रश्न येतात की गुरुचरित्राचे नियम काय आणि आम्हाला पारायण करायची पण भीती वाटते आणि पारायण करत असताना काही चूक झाली तर त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ आपला पब्लिश होणारच आहे. आणि हा मोठा जो व्हिडिओ आहे गुरुचरित्र नियम, तर त्याचा व्हिडिओ आपल्याला मॅग्नेसिस व्यवसाय मंत्र या यूट्यूब चॅनलला दिसणार आहे. या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ पाहण्यासाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर चला तर गुरुचरित्र करताना काय दक्षता घ्यायची, पारायण कसं करायचं, सप्ताह पद्धतीने पारायण केल्यानंतर त्याची फलश्रुती काय, याबद्दलचा हा सविस्तरचा व्हिडिओ. गुरुचरित्र सप्ताह वर्षभरामध्ये 2 वेळा सामुदायिक पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये करू शकतो. एक स्वामी पुण्यतिथीचा जो मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान असतो आणि दुसरा श्री दत्त जयंतीचा सप्ताह मार्गशीर्ष महिन्यामध्ये, शक्यतो डिसेंबर महिन्यामध्ये येतो. मग सप्ताह करत असताना काय नियम पाळायचे, तर गुरुचरित्र सप्ताह सुरू करताना आदल्या दिवशी एक गाय आणि 4 कुत्रे यांना प्रत्यक्षपणे चपातीचा नैवेद्य खाऊ घालायचा असतो. आणि ज्या दिवशी पारायण सुरू करायचे, म्हणजे या वर्षीचं स्वामी पुण्यतिथीचं पारायण 9 एप्रिलला सकाळी पहाटे 4 पासून आपण सुरू करू शकतो. पारायणाची समाप्ती 15 एप्रिलला म्हणजे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी असणार आहे, याची नोंद घ्यायची. तर 8 एप्रिलला एक गाय आणि 4 कुत्र्यांना प्रत्यक्षपणे गावाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा. कुत्रे भेटत नसल्यास गाईला एका माणसाचं जेवण खाऊ घातलं तरीही चालतं. घरामध्ये गोमूत्र आणून ठेवायचं, कारण गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये शिवताशवत शक्यतो होऊ द्यायची नाही. घरामध्ये पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, परांना घ्यायचं नाही. आपण स्वतः केलेला स्वयंपाक किंवा आपल्या आईने घरातील कोणीतरी केलेला स्वयंपाकच खायचा. अशा वेळेस घरामध्ये जर मासिक धर्म आला तर त्या व्यक्तीला स्वयंपाक पाणी करू न देता वेगळं बसून आपले शुचिरभूतता पाळण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचं कारण नाही, फक्त शक्यतो पावित्र्य ग्रंथाचं राखलं जावं म्हणून हे नियम आहे. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात. पहाटे 4 पासून दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता, फक्त 12 ते 12:30 वाचायचं नाही. मग नियम कुठले पाळायचे खाण्यापिण्याचे, तर गुरुचरित्र पारायण करत असताना एक धान्य फराळ करावा. म्हणजे गव्हाची पोळी खाल्ली तर गव्हाची पोळीच खायची 7ही दिवस, ज्वारीची बाजरीची भाकरी खाल्ली 7ही दिवस तेच खायचं. कुठलंही कडधान्य या दिवसामध्ये खायचं नाही. डाळी साळी वरण भात शक्यतो टाळायचा. ऍसिडिटी म्हणजे पित्त वाढवणाऱ्या भाज्या खायच्या नाही. शक्य झाल्यास साध्या पद्धतीने बिना मसाल्याच्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यास अतिउत्तम. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 7 दिवस उपवास धरायचा नाही. काही जण फक्त दूध चपातीच खातात, असे कृपया करून तब्येत बिघडू नका, कारण तब्येत व्यवस्थित ठेवून सप्ताह पद्धतीने 7 दिवसाचं पारायण आपल्याला व्यवस्थित करायचं असतं. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं वाचन करायचं नाही, कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय संध्याकाळी सकाळी वाचन झाल्यानंतर आपण जे खातो तेच नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांनी गुरुदेव दत्त यांच्या देवारातले फोटो समोर दाखवायचा. सकाळच्या आरत्या करायच्या, ज्या नित्य सेवा या ग्रंथामध्ये आहे. नसल्यास युट्यूबला आपल्या आरत्या आहे स्वामी समर्थ सेवा मार्गातून. नंतर दुपारी सकाळचा नैवेद्य दाखवल्यानंतर संध्याकाळी देखील आपण जो स्वयंपाक करतो तोच नैवेद्य दाखवायचा. झोपण्याच्या आधी विष्णू सहस्रनाम आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं, कारण दिवसभरामध्ये आपल्याकडून कळत नकळतपणे ज्या चुका होतात ते क्षम्य होण्याचं काम श्री विष्णू सहस्रनाम वाचनाने होत असतं. दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36, 37, 38, 6व्या दिवशी 39 ते 43, 7व्या दिवशी 44 ते 52 अध्याय वाचून 53वा अध्याय म्हणजे गुरुचरित्र औतरणिका वाचावी. आणि 7व्या दिवशी स्वामी पुण्यतिथीची पारायणाची समाप्ती असते. समाप्तीच्या दिवशी जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर एक सज्जन जोडपे जेव घालावी, 10:30ची आरती करावी, शक्यतो 5 ताटे करावी. नैवेद्यामध्ये पुरणपोळीच पाहिजे असं काही नाही, खीर चपाती गोडधड काहीही करू शकतात. शक्यतो घेवड्याच्या भाजीचं नैवेद्य दाखवण्यासाठी उत्तम. दत्त महाराजांना घेवड्याची भाजी आवडते. आणि समाप्तीच्या दिवशी तुम्ही कांदा लसूण घालून जेवण करू शकता. अदरवाईज पहिले 7 दिवस सप्ताह काळामध्ये कांदा लसूण कुठल्याही पद्धतीने खायचा नाही, कुठल्याही पद्धतीने शक्यतो टाळायचा. ब्रह्मचर्य धरायचं, भूमिशयन करायचं, अभद्र बोलणं टाळायचं. घरामध्ये भांडणपट्टे नसावे, कोणाबद्दल असूया नसावी आणि चांगलंच बोललं गेलं पाहिजे गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये, अन्यथा आपल्याला वाचीचे दोष लागतात. याची सर्वांनी नोंद घ्यायची.
आणि जवळ जर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर गुरुदेव दत्त महाराजांच्या प्रदक्षिणा औदुंबराभोवती घालायच्या रोज. प्रदक्षिणा घालायच्या, भोपाळी आरती, यज्ञ, याग जे होत असतात सप्ताह पद्धतीमध्ये, त्या यागाला हजेरी लावण्याचं काम करायचं. आता दुसरा प्रश्न, आम्ही गुरुचरित्र करू शकत नाही, पण आम्ही सप्ताह काळामध्ये कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो? तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता, तुम्ही श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन पठण करू शकता, नित्य स्वाहाकार यज्ञ होतो त्यामध्ये सहभाग घेऊ शकता, सामुदायिक सेवा करणारे सेवेकऱ्यांसाठी सेवा भाग घेऊ शकता. तुम्ही जास्तीत जास्त वेळ केंद्रामध्ये सप्ताह काळामध्ये द्यायचा असतो. झाडू मारणाऱ्या सेवेकऱ्यालाही तितकंच पुण्य असतं. उलट श्री स्वामी समर्थ महाराजांचं लक्ष झाडू मारणाऱ्या सेवेकऱ्याकडे जास्त असतं. म्हणून मी माईकमध्ये आरत्या म्हणते, मीच मुख्य सेवेकरी आहे हे समजण्याचा अधिकार आपल्याला नाही. कोणाचीही सेवा श्रेष्ठ कनिष्ठ नसते. शक्यतो जमल्यास जास्तीत जास्त सेवा मार्गाचा प्रचार प्रसार करायचा, नवीन सेवेकरी केंद्रामध्ये आणायचे, नवीन सेवेकऱ्यांना गुरुचरित्रांना बसण्यासाठी नियम समजावून सांगायचे, आपल्याला समजलेले महाराज आपण सोपे करून सांगायचे. पण जास्तीत जास्त सेवेकरी भीती न दाखवता सोपी सेवा करून मार्गामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकी व्हिडिओ देखील आपले राजश्री व्यवसाय मंत्रामध्ये आहे. प्रत्येक दिवसाच्या वाचनाचे अध्यायाचे अर्थ देखील आपण सांगितलेले आहे. त्यामुळे जास्त शक्य झाल्यास रोज एक व्हिडिओ बघा, अर्थ जाणून घ्या आणि मराठी अर्थासहित जर तुम्ही ग्रंथ वाचले तर अतिउत्तम, तुम्हाला गुरुचरित्र समजण्यासाठी मदत होत असते. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. अजूनही तुमच्या जर काही शंका कुशंका असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करू शकता. अजून एक, जर गुरुचरित्र करत असताना अचानक मासिक धर्म आला, घरामध्ये कोणी अचानक बाळांत झालं, सुतक पडलं, विटाळ पडला, तर कुठल्याही परिस्थितीत गुरुचरित्र हा ग्रंथ अर्ध्यावर सोडायचा नाही. कोणाकडून तो पूर्ण करून घ्यायचा, गुरुजींकडून करा, दुसऱ्या नातेवाईकांकडून करा, परंतु गुरुचरित्र ग्रंथ कुठल्याही परिस्थितीत अर्धा सोडायचा नाही. घरामध्ये जर पत्नीने वाचत असेल, पत्नीला जर मासिक धर्म आला तर पती तो ग्रंथ पूर्ण करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रीने शेवट करू नये. किंवा घरामध्ये मुलींना जर अचानक मासिक धर्म आला, आई वडील पारायणाला बसले, आई किंवा वडील जर पारायणाला बसले, त्या मुलीने शेवट न करता बाजूला बसल्यास कुठलीही शंका घेण्याची गरज नाही. घरामध्ये कंटिन्यू करा. केंद्रामध्ये वाचन करत असताना जर तुम्हाला अचानकपणे मासिक धर्म आला तर ते केंद्र प्रतिनिधींना कळून दुसऱ्याकडून तो ग्रंथ त्या काळामध्ये वाचून घ्यायचा. आणि अजून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही नक्कीच सतर्क राहू. श्री स्वामी.